सुप्रभातम. मल्हारबा अगदी अत्यानंदानं सांगते जाहले. हत्तीवरून साखर वाटा बरं का. आप्पासाहेब बहाडांची रसाळ वाणी लाभलेली उत्तम कथाकार मैना आम्ही आपल्या मालेरावसाठी निश्चित केली आहे बरं. सोयरे उदयीक येणार आहेत तेव्हा आपण पुढचं बोलू. बायजी गौतमाबाई नाचून येणार म्हणून आनंदल्यात. आपल्याला त्रास द्यायला हक्काचा माणूस मिळणार म्हणून मालेराव देखील आनंदलेत. अहिल्याबाईंना मात्र दरदरून घाम आला. दुर्दैवी मैनेचं भविष्य त्यांच्या हृदयात सलायला लागलं. भावी व्याही बहाड परिवारांच्या स्वागतामध्ये त्यांनी कोणतीच कुचराई ठेवली नाही. खलबत खाण्यात आम्हास भेटण्यास यावे असा निरोप त्यांनी धाडला. बहाड दाम्पत्यांनी भीतभीतच पाय ठेवला. दोघांनाही आश्वस्त करीत त्या म्हणाल्या, आप्पासाहेब, आम्हास आपलेकडून सुतळीच्या तोड्याची देखील अपेक्षा नाही. लक्ष्मीरूप असणाऱ्या आपल्या कन्येस आम्ही सोन्यानं मढवू. तिजला माझेकडून मातृप्रेम मिळेल. पण आमचे मालेराव बहुत व्रात्य आहेत. टवाळ, विलासी आणि विकृत वृत्तीचे आहेत. मातोश्री, मालेराव तर अजून लहान आहेत आणि माझ्या कन्येच्या पायगुणानं त्यांच्यात नक्कीच सुयोग्य असं परिवर्तन दिसेल. पुत्राचं वर्तन स्पष्ट केलं तरी देखील आमच्या मैनेस तुम्ही पदरात घ्या यावरच शिक्कामोर्तब झाला. सोन्या चांदीचं माप ओलांडून मैना होळकरांची कुलवधू जाहली. नाचसुनेच्या कौतुकात गौतमाबाई रंगल्यात. मल्हाररावांना तर लगेचच दिल्लीच्या मोहिमेवर जाणं गरजेचं होतं. जाटांचा सूड घेण्याची मल्हारबांच्या मनात ठसठसणारी जखम अहिल्यादेवींना चांगलीच ठाऊक होती. लग्नाचं वातावरण घरात असताना देखील अत्यंत आत्मविश्वासानं स्वबळावर तयार केलेल्या सैन्यानिशी त्यांनी गोहाडच्या किल्ल्यावर आक्रमण केलं. पराक्रमाची शर्त केली. शेवटी त्या जाटास गुडघे टेकून नमतं घ्यावंच लागलं. आपल्या ह्या गुणवान सुनेच्या कर्तृत्वानं मल्हारबांना आकाश ठेंगणं झालं. पुढं नियतीनं त्यांच्यावर कुठाराघात केला. 1761च्या पानपतच्या दारुण पराभवानं आणि पतीवर आलेल्या अपयशाच्या खापरानं गौतमाबाई खचून गेल्यात आणि त्यांनी इहलोकीची यात्रा संपवली. कल्पवृक्षासमान आधार असलेल्या माऊलीचं छत्र नियतीनं काढून घेतलं. पानपतच्या पराभवानंतर परिस्थितीचा फायदा घेऊन मालव्याच्या जमीनदारांनी बंडाचे झेंडे उभारलेत. तलवारीत तेज असणाऱ्या सुभेदारांनी अविश्रांत परिश्रम केलेत आणि मालव्याच्या सत्तेवरील आपली पकड अधिक मजबूत केली. खुद्द पेशव्यांनी देखील त्यांच्याविषयी गौरवोद्गार काढलेत. पुढं अतिपरिश्रमानं त्यांना जीर्ण शीर्ण केलं. मांगरोल युद्धाच्या घावामुळे त्यांच्या कानात असहनीय पीडा होऊ लागली. आपला अंतकाळ जवळ आल्याचे त्यांनी ताडले. मालेराव, दौलतीचा उत्कर्ष करा एवढंच बोलून 20 मे 1766 रोजी त्यांनी आपला शेवटचा श्वास घेतला. शरीराची जीर्ण शीर्ण कुडी त्यांचं ते लखलखीत क्षात्र तेज टिकवू शकली नाही एवढं मात्र खरं. एकच आकांत गगनास भिडत गेला. अहिल्यादेवींना हा वज्राघात सहन करणं फारच जड गेलं. ईश्वरा, का रे माझं संरक्षक कवच काढून घेतलंस? अत्यंत कष्टी अंतःकरणानं त्यांनी श्वशुरांचे अंत्यसंस्कार केलेत
आणि आलमपुरी त्यांच्या स्मरणार्थ छत्री बनवली. खुद्द पेशव्यांनी त्यांना शोक संदेश पाठवलेत. माधवराव आणि रमाबाई पेशव्यांचे त्यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. माधवराव पेशवे जेव्हा राघोबा काकांच्या नजरकैदेत होते त्यावेळेला अहिल्यादेवींनी स्वतःहून त्यांना 5 लाख रुपयांची मदत कर्तव्यबुद्धीनं केली होती. जनतेला दयार्द्र अंतःकरणानं न्याय दिला पाहिजे हा अहिल्यादेवींचा अट्टाहास होता. भावी सुभेदार मालेरावांची प्रजावत्सल वृत्ती वाढावी म्हणून त्यांनी मल्हाररावांचं स्मरण करून कुलदेवतेला साकडं घातलं. 2 जून 1766 पेशव्यांकडून सुभेदारी मिळाल्यावर मगरूर मालेराव अधिकच सत्तेच्या मदानं मदहोश झालेत. वृद्धांमागे घोडा पळवावा, बायका मुलांमध्ये तो घोडा घुसवावा आणि ते लोक धावू लागल्यावर असह्यपणे ओरडू लागल्यावर खदखदून हसावे, हीच दिनचर्या. एकदा तर आक्रीतच घडलं. वृद्ध फडकेबुवा रस्त्यानं जात असताना मालेरावांच्या घोड्याच्या टापाखाली आलेत आणि तिथंच ते मृत्युमुखी पावलेत. त्यांच्या या कृत्यानं अहिल्यादेवी रागानं अगदी बेभान झाल्यात. मालेराव, ज्या वृद्धास तुम्ही मारलत ना त्यांच्या कुटुंबाची माफी मागण्याकरता तुम्हाला मजबरोबर यावेच लागेल. आम्ही येणार नाही, अगदी बेमुरवतखोरपणे मालेराव म्हणालेत. तुमची आई कोणापुढं पदर पसरतीये हे तुम्हाला बघावंच लागेल. स्वतःच्या कोशातनं 5,000ची थैली त्यांनी घेतली आणि त्या फडक्यांच्या गृही पोचल्यात. फडके आजींनी तर अहिल्यादेवींना बघताच टाहो फोडला. आजींच्या पायाशी अहिल्यादेवींनी लोळण घेतलं. आजी, आम्हास कृपा करून माफ करा. मालेराव देखील आम्हास माफ करा एवढंच बोललेत. आजींच्या पायाशी थैली ठेवीत रडत रडत त्या म्हणाल्या, आजी, मी तरी काय करू? कोणी पाठी येऊन छळतं तर कोणी पोटी येऊन छळतं. थोर मनाची ती वृद्धा म्हणाली, मातोश्री, माझं सौभाग्य लेणं हिरवून घेणंच ईश्वराच्या मनी असावं. आपण खेद न करावा. आपली कीर्ती दशदिशांनी सदैव गात राहिल्या जाईल. मार्तंडा, का रे असं भूत माझ्या पोटी घातलंस? असं म्हणत त्या फडणीशीत गेल्यात. अनेक पत्रव्यवहार त्या चाळीत असता जामघाटच्या गणपतराव मराठा हा दरोडेखोर दहशत निर्माण करतोय, यात्रेकरूंना छळतोय हे त्यांच्या लक्षात आलं. पुढं त्यांनी आपली राजधानी माहेश्वरी स्थलांतरित केली. राज्यात सुव्यवस्था नांदवायची असेल, यात्रेकरूंना जर निर्वेदपणे तीर्थयात्रा करावयाच्या असतील तर भिल्ल आणि दरोडेखोरांच्या आतंकाला प्रतिबंधित करणं अगदी गरजेचं होतं. एक दिवस माहेश्वराच्या भर दरबारात त्यांनी घोषणा केली, मालवा राज्यावरील भिल्ल आणि दरोडेखोरांचं संकट जो निवारील त्याच्या संगे आम्ही आमच्या प्राणप्रिय मुक्तेचा विवाह लावून देऊ. भर दरबारात शांतता पसरली. कुणीही ही कामगिरी करण्यास धजेच ना. बऱ्याच वेळानं एक तेजस्वी तरुण उभा राहिला. मातोश्री, तलवार, भाला, जांभिया, लिलया चालवणारे माझे हे बाहू हे आव्हान सहज स्वीकारतील. दरबारात मात्र लोक कुजबुजू लागलेत. या तरुणाची जात कोणती, घराणं कोणतं हे माहीत असल्याशिवाय काय याला आपली राजकन्या द्यायची? खामोश, शौर्य हीच माझ्या जावयाची जात असेल. पराक्रम हेच त्याचं घराणं असेल. मल्हारी मार्तंड आपणास उदंड यश देवो. यशवंत व्हा. माझी मुक्ता तुमच्या पराक्रमाचं ठसठशीत सौभाग्य अभिमानानं कपाळी लावेल.
शेष कथाभाग पुढील शृंखलेत. शंभू महादेवाप्रमाणे जीवनातल्या अनेक दुर्दैवी प्रसंगांचं हलाहल पचवून देखील जनकल्याणार्थ जीवन हाच वसा ज्यांनी घेतला त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवींना माझे कोटी कोटी प्रणाम.